नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, आलेल्या प्रोमोमध्ये आपण बघतोय की स्वानंदीने आता मलिकाला मात्र चक्क रंगेहात पकडण्याचा जो काही प्रयत्न केलाय, तेव्हा मात्र अंशुमन काहीतरी मोठं कारस्थान करताना आपल्याला दिसणार आहे. या मायलेकांचे कारस्थान काहीही केल्या थांबायला तयारच नाहीयेत. पण आता मात्र प्रेक्षकांनो, आपल्याला जो ट्विस्ट हवाय तो मात्र मालिकेमध्ये येताना आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे. इकडे अंशुमनला मात्र रंगेहात स्वानंदी आता पकडणार आहे. कधी तर लॉकरमधले पैसे चोरताना. इकडे पैसे चोरण्यासाठी मलिका मात्र समरचं लॉकर उघडत असते आणि काही केल्या लॉकर काही त्यांना उघडत नाहीये. तेवढ्यात मात्र स्वानंदीची तिकडे एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे काही होतं ना ते मात्र बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप छान दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे मात्र काय घडतं, मलिका मात्र निघाली आहे अंशुमनच्या पैशाच्या डिमांड पूर्ण करायला. तिला आता लॉकर खोलायचा असतो. तेवढ्यातच स्वानंदीची एंट्री तिकडे होते. आता इतकी दातं खाऊ खाऊ मलिका तो लॉकर काढायचा प्रयत्न करत असते. चिरडीला येऊन तो लॉकर आता उघडायचा प्रयत्न करते, पण अजिबात तो लॉकर काही तिला उघडतच नाहीये. तिला आता इतका राग येतो ना. तेवढ्यात स्वानंदी म्हणते, काकू अहो लॉकर उघडणार सुद्धा नाहीये. स्वानंदीचा आवाज ऐकून मात्र प्रेक्षकांनो चक्क मलिकाची घाबरगुंडी उडालेली असते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते ऐकून स्वानंदीकडे शॉकिंग नजरेनं मात्र काकू बघते. स्वानंदी म्हणते, काकू अहो नाहीच उघडणार आहे. आता मलिकाच्या तोंडातून शब्दच फुटेल ना. अजिबात शब्द फुटत नाहीये. तेवढ्यात सुष्मिता अंशुमन पळत येतात आणि सुष्मिता काही शांत बसत नाही आणि ती आल्या आल्याच म्हणते, मॉम अहो ताईला थांबवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये ना. आता मात्र मल्लिकाचं सुद्धा नाटक चालू होतं प्रेक्षकांनो. स्वानंदी तू इथे? स्वानंदी म्हणते, हो मला बघून बहुतेक तुमच्या सगळ्यांना धक्काच बसलाय की काय, कारण काकू ही माझीच रूम आहे आणि माझी आणि राजवाड्यांची रूम तुम्ही विसरलात की काय, आणि तुम्ही जी चाबी लॉकरला लावताय ना ती चाबी याची नाही आहे. तेव्हा मात्र सुष्मिता म्हणते, अगं ताई बरोबर आहे, कारण ही डुप्लिकेट चाबी आहे ना. स्वानंदी म्हणते, अरे बापरे, तुम्ही सगळे अगदी तयारीनिशी आलात की काय इकडे. पण कसं आहे ना काकू, राजवाडे जरी तुम्हाला ओळखून नसले तर मी मात्र इकडे तुम्हाला चांगली ओळखून आहे आणि तुम्ही काय करू शकता, कुठल्या लेवलला जाऊन तुम्ही कारस्थान करू शकता हे मात्र मला चांगलं माहिती आहे. आणि एकदा नाही अनेक वेळा असा मी विचार केला आणि मला माहिती होतं, म्हणूनच मी लॉकरच बदलून टाकले. त्यामुळे बहुतेक तुमची डुप्लिकेट चावी आता मात्र लॉकरला चालत नाही आहे, बरोबर ना. आणि हे प्रयत्न जे करताय ना ते अगदी चांगले होते बरं का. मल्लिका मात्र म्हणते, स्वानंदी विसरू नको, हे माझंसुद्धा घर आहे. या घरामध्ये मी कुठेही येऊ शकते, कुठेही जाऊ शकते आणि काहीही खोलू शकते. स्वानंदी मात्र म्हणते, हो काकू, पण राजवाड्यांचं लॉकर नाही बरं का, कारण त्या लॉकरची चावी आता माझ्याकडे आहे. आजीने ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि आता माझ्यावरची जबाबदारी जी सोपवली ती मात्र मी एकदम व्यवस्थितपणे पार पाडते. सुश, तू मात्र एवढी भोळी नाही आहेस. मला वाटलं होतं की तू खूप भोळी आहेस, पण अजिबात तसं नाही आहे. तेव्हा सुश म्हणते, ताई अगं हो, मी इथे येऊ नये म्हणून तू किती नाटक केलं होतं. एवढंच नाही, माझ्यावर आरोपही केला होता आणि अगदी ठामपणे. अंशुमन, तू छान साथ दिलीस बरं का. तुम्ही दोघं मात्र एकदम परफेक्ट कपल आहात, मेड फॉर ईच अदर. आता वाटतात तेवढे मूर्ख तुम्ही अजिबातच नाही आहे आणि वाटतात तेवढे हुशारसुद्धा नाही आहेत बरं का. अंशुमन म्हणतो, तुला काय म्हणायचे? स्वानंदी म्हणते, मला जे म्हणायचे ना तुला व्यवस्थित कळलंय, पण परत एकदा कळलं नसेल तर सांगते, माझ्या रूममध्ये याच्यानंतर यायचं नाही आणि लॉकरच्या जवळ तर फिरकायचं सुद्धा नाही. जर माझ्या लॉकरला हात लावला, जर काही लॉकरमधून काही गेलं तर मी पोलिसांना बोलवायला सुद्धा आता अजिबात मागे पुढे बघणार नाहीये आणि मग पोलीसच शोधून काढतील लॉकरमधून जर काही सामान गेलं तर. तुम्ही तुमचं बघून घ्या. इकडे मात्र चोर कोण आहे. अंशुमन मल्लिका मात्र आता एकमेकांकडे बघतात आणि मल्लिका म्हणते, चल अंशू, आणि तिघंही आता निघून जातात. इकडे मात्र सुषमूर्ख ती बोलते, मॉम इन लॉ, आम्ही तिला खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण ती अजिबातच ऐकायला तयार नाही. अंशू म्हणतो, हो मॉम, अगं ती स्वानंदी एक नंबरची चाप्टर बाई आहे. अगं आम्ही जेव्हा जेव्हा तिला अडवत होतो ना तिला बरोबर कळालं सुश काय म्हणत होती, ती काय आता समजून घेत होती ना
ती फारच हुशार आहे. आता मात्र ती म्हणाली, मला असं वाटतंय तू मुद्दामून माझी वाट अडवतोयस. मल्लिका मात्र म्हणते, स्वानंदी जरा जास्त दीडशानी आहे. बघितलं ना, तिने लवकरच आता अंशुमनचा एक मार्ग बंद केलाय. आता पैसे मिळवण्यासाठी आपल्याला दुसरी काहीतरी आयडिया करावी लागणार आहे. आता मात्र अंशुमनकडं ती बघत असते आणि मी जे सांगते ना ते आता करा. ते दोघंही आता लक्ष ठेवून असतात प्रेक्षकांनो. बरोबर आजी मंदिरातून बाहेर पडल्याच्या नंतर ते दोघंही घराच्या बाहेर पडतात. आजी आता मंदिराच्या बाहेर येतात. गाडीमध्ये मात्र मल्लिका, अंशुमन तिच्यावर नजर ठेवून असतात. मल्लिका बरोबर त्या बायकांना इशारा करते आणि त्या बायका मात्र आजीला आता पकडतात. त्या बायका आता आजीला पकडतात, गाडीमध्ये डांबून टाकतात आणि अंशुमन, मल्लिका लगेच आता इकडे समर राजवाडेला फोन करतात आणि म्हणतात, कसं आहे राजवाडे? समर म्हणतो, काय बोला ना, कोण बोलतंय? अंशुमन मात्र आवाज बदलून बोलतो, तुझ्या आजीला आम्ही ताब्यात घेतलंय. आता हे ऐकून स्वानंदी आणि समरला तर पुरता धक्काच बसतो. अंशुमन म्हणतो, या म्हातारीचा जर जीव वाचवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता 25 लाख रुपये आम्हाला दे. म्हातारीला आता इथंच संपवायचं नसेल ना तर आता तू पोलिसांना सुद्धा सांगू नकोस. काही झालं तरी आम्हाला पैसे पाहिजे. नाही, मी काहीच करणार नाही, मी पोलिसांना सांगणार नाही. हे बघा, प्लीज प्लीज माझ्या आजीला काही करू नका. अंशुमन मात्र म्हणतो, मी जो पत्ता पाठवणार आहे तिकडे तुम्ही एकटे पैसे घेऊन या. मला पैसे द्यायचे आणि तुमच्या या म्हाताऱ्या आजीला घेऊन जायचं. इकडे मात्र अंशुमन म्हणत असतो, दुसरं कोणाला जर आणायचा प्रयत्न केला, दुसरं कोणाला पाठवायचा प्रयत्न केला आणि अजून एक पोलिसांना जर इन्फॉर्म करायचा प्रयत्न केला तर मात्र तुमची काही खैर नाही आहे. स्वानंदीला मात्र आता प्रेक्षकांनो थोडासा डाऊट आला आहे. तिला अंशुमनचा आवाज आता ओळखीचा वाटत असतो आणि तिला अंशुमनवर चक्क डाऊट येतो. ती म्हणते, राजवाडे नक्कीच काहीतरी गडबड आहे. जर त्या गुंडांना पैसेच पाहिजे होते तर तुम्ही गेला असतात तर काय फरक पडला आणि गेला नसतात तरी काय फरक पडला? याचा अर्थ त्यांनी तुम्हाला ओळखलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अंशुमनकडे जी लोकं आली होती ती त्याचे मित्र अजिबात नव्हते. नक्कीच ते गुंड वाटत होते आणि मी त्यांना बघितलं तर ओळखू सुद्धा शकते. इकडे मात्र समर म्हणतो, अहो ते का असे करतील? स्वानंदी म्हणते, तेच करतील, असं तेच करतील. नक्की त्यांच्याकडून कोणीतरी काम करवून घेतंय. समर मात्र म्हणतो, कोण? अंशुमन. स्वानंदी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? अंशुमन स्वतःच्या आजीला का किडनॅप करेल? स्वानंदी म्हणते, फक्त पैशांसाठी. आता मात्र समर म्हणतो, कशावरून तुम्ही एवढा मोठा अंदाजा लावताय स्वानंदी मॅडम? आता स्वानंदी झालेला सगळा प्रकार आता सांगत असते. मल्लिका काकू तुमचं लॉकर कशी उघडत होती ते पण डुप्लिकेट चाबीने. मला आता या दोघांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुष्मिताच्या मूर्खपणामुळे मला त्यांचा प्लॅन कळून चुकलाय. इकडे स्वानंदी म्हणते, नक्कीच याचा अर्थ अंशुमनला आता पैशांची गरज आहे. म्हणूनच आता 25 लाखांसाठी पैशाच्या लालसेपोटी, हव्यासेपोटी अंशुमननेच नक्की हे कारस्थान केलंय, तेही मल्लिका काकूच्या सांगण्यावरून. स्वानंदी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? काहीतरी प्रॉब्लेम त्यांना आहे राजवाडे. त्यासाठी काकू आणि अंशुमनला पाहिजेत. पैसा त्यांना आत्ताच्या आत्ता पाहिजे. आता मात्र समर, स्वानंदी, अंशुमन आणि मल्लिकापर्यंत कसे पोचणार प्रेक्षकांनो आणि नेमके काय काय आता गोंधळ घोटाळे होणार हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. इकडे मात्र खरंच ती सुष्मिता मात्र एक नंबरची बावळट मुलगी. तुम्हाला कशी वाटते ही मालिका प्रेक्षकांनो? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या भागांचे ताजे अपडेट जाणून घ्यायचे असतील, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.